गांधी यांची प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की मी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोललेले आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिल्लीमध्येही जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा सगळ्यांवर शोककळा पसरलेली आहे। शकतो की ज्या मुख्य बाजारपेठी आहेत त्या सध्या हळूहळू बंद करायला सुरुवात झालेली आहे। ही सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे सुभाष रोड परिसरातील। खरं पाहिलं तर मागील वर्षभराच्या कालावधीपासून अजित पवार हे बीडचे पालकमंत्री म्हणून राहिलेले होते आणि त्यानंतर एक कार्यकर्त्यांशी त्यांची चांगली नाळ जी आहे इथल्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेली होती। ज्या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांचं राहतं घर आहे, शिवछत्र परिवाराचं घर आहे, तिथे सध्या हे कार्यकर्ते जे आहेत ते देखील गर्दी करायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की अजित पवार या ठिकाणी ज्यावेळेस पालकमंत्रीपद त्यांनी हाती घेतलं होतं त्यानंतर त्यांची प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क जो आहे तो देखील झालेला होता आणि त्यामुळे त्यांचं बोलणं जे असायचं। काय झालं होतं अजितदादांशी शेवटचं बोलणं? अजितदादा महाग सहकार भवनच्या उद्घाटनाच्या वेळेस उनकी दुखद घटना पर उनको श्रद्धांजलि प्रतिक्रिया आपण पाहिली आहे, श्रद्धांजली अर्पित केलेली आहे त्यांनी। ही घटना घडली आहे। नक्कीच अजितदादांची जाणीव ही महाराष्ट्राला सातत्याने होत राहील। सर, आज एका बाजूला बातम्या यायच्या, पवार कुटुंबीय एकत्र येणार का, राजकीय एकत्र येणार का, कौटुंबिक एकत्र बऱ्याच वेळा दिसायचे आणि त्यानंतर अशी बातमी कानावर येणं काय वाटतं? जे आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की बऱ्यापैकी अजितदादा आणि पवार साहेब असतील, सुप्रियाताई हे वारंवार एकमेकाला भेटत होते। महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील एकत्रितपणे निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे साहजिकच सगळ्यांना अपेक्षा होत्या की पवार कुटुंबीय एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांचं एकत्र येणं खूप गरजेचं आहे अशी सर्वसामान्य जनता म्हणत होती। परंतु नियतीने हा घाला या सगळ्यात महाराष्ट्रावरती किंवा पवार कुटुंबियावरती घातलाय। फार मोठं कधी न भरून येणारं नुकसान या निमित्ताने झालंय। सर, काही आठवणी आहेत तुमच्या खासगी वैयक्तिक? अजितदादा, आता मी तसा एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो आणि मागच्या वर्षी अजितदादा इथे दिल्लीमध्ये आले पवार साहेबांना भेटण्यासाठी। जसे या वर्षी आले होते तसं मागच्या वर्षी आले होते आणि आम्ही नुकतेच निवडून आलेलो होतो। तर त्यावेळेस अजितदादांनी शोक में है, समझ नहीं आ रहा है कैसे इतना बड़ा हादसा हुआ। हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजीतदादा नहीं रहे। Evolving and a developing situation, we should await an official. तर केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। अजित पवारांचं असं अकाली निघून जाणं हे पचवणं स्वीकारणं अत्यंत कठीण आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय, डिवास्टेड, उद्ध्वस्त झालंय। या एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। सध्याही आपण दृश्य पाहतोय, काही वेळापूर्वीची जेव्हा विमान अपघात झाला त्या विमानानं पेट घेतला, स्फोट झाला। ही एक महाराष्ट्राचा कर्तृत्ववान पुरुष, ज्याला महाराष्ट्राची संपूर्ण जाण होती, असा एक उमदा नेता आमच्यामधून निघून गेला। ती अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली। मी महाराष्ट्राच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया होती। शरद पवार आता मार्गस्थ होतात बारामतीच्या दिशेनं। शरद पवार दिल्लीमध्येच होते, आता ते देखील विमानतळाच्या दिशेनं निघालेले आहेत। शरद पवार बारामतीकडे रवाना झालेले आहेत। शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत असताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही दोन नावं प्रामुख्याने घेतली जायची। ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राजकारण केलं, लोकाभिमुख राजकारण केलं, त्याच पद्धतीचं राजकारण अजित पवार सुद्धा करत होते आणि प्रचंड लोकांमध्ये मिसळणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांचं निराकरण करणं यामध्ये अजित पवार कायम अग्रेसर असायचे। अनेकदा ज्यावेळी प्रशासकीय अधिकारीही कार्यालयामध्ये पोहोचले नसतील अशा वेळी अजित पवार तिथे